हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. बघा तर मग म्हणजे आजचा दिवस हा एवढा मोठा चमत्कार आहे, म्हणजे 2 वर्षातून झालेला पहिलाच चमत्कार तो म्हणजे हा की माझे पप्पा की पहिल्यांदाच एकटे चालत होते आणि मला माहीत पण नव्हतं ते. मी किचनमध्ये होते तोपर्यंत त्यांनी कट्ट्यावरनं उतरले आणि एकटेच रानामध्ये गेलते चालत. आणि मी मग नंतर मला एवढा आनंद झाला, मी त्यांना विचारलं पप्पा काय झालं, कशामुळे. तर म्हणलं मला छान वाटतंय म्हणून मी आलोय शेतामध्ये बघायला. तर बघा ना, म्हणजे खूप म्हणजे 2 वर्ष झालं पप्पांना पॅरालिसिस झालेला आणि 2 वर्षातून आज पहिल्यांदा पप्पांनी स्वतःच्या मनाची हिंमत करून ते स्वतः चालत आले. आणि माझा हात जर मी दिला तर जास्त हातावर भार वगैरे न देता त्यांनी स्वतःला सावरलं. आणि पप्पांना कसं वाटतंय म्हणल्यानंतर पप्पा म्हणलं मला छान वाटतंय. आणि बघा तर मग हे आपलं शेत हे त्याच्यामध्ये लावले आहे पण शेळ्यांसाठी खाऊ. तर बघा थोडे थोडे कोमारे आलेत, म्हणलं तुम्हाला पण दाखवत आली आहे शेतामध्ये. तर आणि पप्पांचं झालं 2 मिनटं बसले की लगेच म्हणले झालं माझं, चला. मग त्यांना हात दिला आणि चला म्हणलं. तर मग मी पप्पांना म्हणत होते तुम्ही या. तर पप्पा म्हणायचे नाही मी पडन. तर मग म्हणायचे बरं ठीक आहे या चला. असं लाडीगुडी लावून थोडंसं जिथं दगड होते तिथून पप्पांना हात दिला. आणि नंतर मी पप्पांना तिथंच सोडलं. म्हणलं पप्पा तुम्ही येताल का. तर पप्पा म्हणले नाही मला नाही येता येणार. कसं ज्यावेळेस आपण बघन त्यावेळेस त्यांना असं वाटतं की मी पडेल, पण ज्यावेळेस आपण नसू ना तर त्यावेळेस ते स्वतः प्रयत्न करतात. आणि मला वाटतं की आता मग नाही का, मला वाटलं पप्पा चालतील वगैरे, कारण माझा त्यांनी हात पकडलेला एवढा काही भार दिला नव्हता. म्हणून मी पण म्हणलं मी चालले आता पप्पा, मला काम आहेत भरपूर, मी असं सांगितलं आणि मी गेले पुढे निघून. तर मला फक्त बघायचं होतं की पप्पांना चालता येतंय का. आणि मी थांबले होते लांबच आणि त्यांना कळत नव्हतं म्हणजे नाही का चालता येईल का नाही, म्हणजे मी इथून म्हणजे सांगायचे त्यांना. आणि बघा शर्लींच्या पप्पांचं आज चालू होतं गाईला ते हत्ती घास वगैरे काढून आणायचं हे टाकायचं त्याला. कसं सासरे पाटील आज घरी नसल्यामुळं सगळ्या कामाचा लोड हा आमच्या पाटलांवरच गेला होता, त्याच्यामुळे ते करत होते. आणि बघा तर मग पप्पा एवढे छान चालत होते, म्हणजे मी एवढं एक्सेप्ट आता मला येत नाही इंग्लिश एवढं, पण मला एवढं वाटलं पण नाही की पप्पांना येईल चालता म्हणून. पण पप्पा एवढं छान चालले ना, बघा तर मग. आणि त्यांना आनंद पण खूप झाला आणि त्यांच्यापेक्षा जास्त आनंद हा मला झाला होता की पप्पा स्वतःहून चालले. आणि नंतर बघा पप्पा येऊन बसले काठावरती, चेहरा एकदम असा हे सुकल्यासारखा झाला. मग मी पप्पाला बोललो पप्पा कसं वाटतं, म्हणले हा ठीक आहे. आणि बघा हे पप्पांची औषधं म्हणले एका बरणीमध्ये भरून ठेवले, म्हणजे कसं जिथली तिथं गावतील लगेच. आणि ह्या बरण्या आहेत शर्लींच्या काजू बदामच्या, म्हणलं त्या रिकाम्या कराव्यात आणि पप्पांना देऊयात. म्हणलं ते औषध वगैरे ठेवलं म्हणजे कसं वेळेवर औषध वगैरे भेटतात. आणि नंतर मला पप्पांना तूप पण बनवायचं होतं, कारण आता जे काय औषधं आहेत पप्पांची ते तुपामध्येच आहेत द्यायची. तर म्हणलं तूप बनवून घेऊयात. साई साठवलेली होती मी, 1 आठवड्याची साई होती. म्हणलं आज आहेच वेळ, तर म्हणलं फटाफट तूप बनवून घेऊयात. मग चालू होतं माझं तूप बनवायचं. आणि मी ह्याच्या आधी आहे ना भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की मी म्हणजे घरीच तूप बनवते. तर म्हणलं आज दाखवूयात तुम्हाला मी तूप घरी कसं बनवते. तर बघा तर मग ही जी साई आहे ती साई थोडीशी साई असतानाच आपण त्याच्यामध्ये ताक नाही तर दही असेल तर ते त्याच्यात टाकायचं. आणि आठवडा जसंच ना म्हणजे साई साठेल आपल्यावर तसं 1 आठवडाभर साई साठवली तरी चालेल. आणि नंतर म्हणजे हे बघा अशी साई एकदम फ्रीजमध्ये ठेवून अशी घट्ट होती एकदम दह्यासारखी. आणि नंतर थोडीशी साई घ्यायची, अर्धासा तांब्या त्यात पाणी टाकायचं आणि मिक्सरला गर्र करणं फिरून घ्यायचं. तर बघा तर मग माझी ही प्रोसेस चालूच होती. थोडंफार म्हणजे घाई होती माझ्या मागं आणि कामं पण भरपूर पडली होती. पण म्हणलं आता पप्पांना औषधं पण द्यावं लागतात आणि त्याच्यासाठी तुपाची गरज होती. थोडंफार तूप होतं ते चालू होतं, पण आता संपेल म्हणून म्हणलं करून ठेवावं. कसं वेळेला परत नाही भेटलं की मग औषधं बंद व्हायला नको नाही का. आणि कसं आहे ना आता दादूचं पण तुपाचं प्रमाण थोडंसं कमीच झालेलं आहे. दादू हाताने वगैरे खायला शिकलेला आहे, त्यामुळे एवढं काही तुपाची गरज पडत नाही. पण आता पप्पांना लागतंय म्हणलं काय बाबा करावंच लागेल आता, कसं आहे नाही का. आणि बघा तर मग सगळी साई म्हणजे असं थोडी साई घ्यायची, 2 चमचे अर्धा तांब्या पाणी टाकायचा. आणि हे बघा असं म्हणजे एकदम असं लोणीवरती येतं, घट्ट असं होतं. आणि बघा साई माझी राहिली होती, अर्धासा डब्बा राहिली होती, म्हणलं ते फटाफट करून घेऊयात. आणि चालू होतं त्याच्यामध्ये म्हणजे काम वगैरे करायचं होतं. थोडं हे कर ते कर हे कर ते कर करत मी तूप पण काढून घेतलं. आणि बघा तर मग म्हणजे मी एवढं म्हणजे मला वाटलं पण नाही एवढं तूप होईल म्हणून, पण चांगल्या प्रमाणात झालं तूप. साई भरपूर झाली होती त्याच्यामुळं. आणि नंतर बघा तर मग म्हणजे साई वगैरे सगळी ती लोणी हलवून झालं माझं. आणि नंतर मी काढलं ते म्हणजे ते सगळं लोणी आहे ते सगळं काढलं एका ह्याच्या पातेल्यामध्ये. आणि नंतर म्हणलं की आता ते जे वरती आलेलं लोणी होतं
ते एका म्हणजे कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये जसं आपल्याला जमेल तसं एका ह्याच्यामध्ये काढून घ्यावं. असं म्हणजे एका हातात त्याचा असा लाडूसारखा गोळा करायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये जेवढं ते ताक आहे, पाणी जे त्याच्यामध्ये असतं ते सगळं निघून जाईल, अशा पद्धतीने करायचं. आणि भरपूर झालं होतं बरं का. म्हणजे नाहीतरी मला पप्पांच्या औषधासाठी जेवढं लागेल 1-2 आठवडे, महिनाभर जेवढं लागेल तेवढ्या प्रमाणात होईल माझा असा अंदाज होता, कारण लोणी भरपूर निघालं होतं. तर बघा, हे जे दिसतंय ते हेच लोणी जे श्रीकृष्णाला खूप आवडायचं आणि खूप आवडतं. तर ना प्रत्येक वेळेस मी असं साई वगैरे तूप वगैरे करायच्या टायमाला ते तुपामधला थोडासा लोण्याचा गोळा हा आमच्या श्रीकृष्णापुढं ठेवत असते. म्हटलं आता ते तूप चालले म्हणून काढून ठेवलं सगळं लोणी, आणि म्हटलं आता हे माझी वाट बघतात. कसं आहे ना, कारण एकीकडचं काम चालूच असेल तर दुसरीकडे माझी वाट बघणारं कोण ना कोणतरी असतात. आणि आज होत्या ह्या शेळ्या. तर बघा, तर मग म्हणजे लक्ष्मी आणि डार्लिंग, काली ह्यांना मला गहू ठेवायचे होते. त्यांचा गहू ठेवायचा टाईम पण झाला होता. म्हटलं काम तर काय बाबा रोज होतंच, चालूच राहील, पण पहिल्यांदा ह्यांना खुराक त्यांचं ठेवलं पाहिजे. आणि त्यांना खुराक ठेवता थोडंसं गहू शिल्लक राहिलेलं, म्हणून म्हटलं गाईला पण ठेवलं. आणि बघा, नंतर म्हटलं चला आता हे जे लोणी काढलेलं होतं आणि हे जे पातेल्यात आहे ते आहे ताक, आणि जे लोणी काढलेलं होतं कढईमध्ये त्याच्यामध्ये जेवढं काही पाणी आहे ते सगळं असं नितळून घ्यायचं आणि मस्त असं ते गॅसवर ठेवायचं. आणि कसं आहे ना, शर्लिंची मध्ये मध्ये लुडबुड ही चालूच असते आणि नंतर गॅस चालू करायचा. बघा, तर मग म्हणजे असं लोणी वगैरे ठेवल्यानंतर त्याला असं नॉर्मली फेस आल्यासारखा होतो आणि सगळं जी साईडला चिटकलेली होती लोणी ते सगळं खाली जाय म्हणजे कढईमध्ये पडतं आणि असं नॉर्मली फेस येतो. आणि कधीही तूप करायच्या टायमाला गॅस हा मंद आचेवरतीच ठेवायचा, जेणेकरून हे जे फेस येतो तो उतू जातो आणि त्याच्यामुळे तूप पण वायाला जातं. म्हणून मंद आचेवरतीच गॅस ठेवून असं करायचं. आणि बघा किती फेस आला आहे. आणि गॅस जर फुल असताना तर हा फेस उतू गेला असता आणि तूप पण आपलं वायाला गेलं असतं. तर बघा, तर मग 5-10 मिनिटांनी कसं एकदम असं ते तूप व्हायला लागलं होतं, म्हणून म्हटलं थोडासा गॅस फुल करूयात. आणि हे कसं आता तूप व्हायला लागल्यामुळे ते काय उतू वगैरे जाणार नाही. आणि बघा, तर मग म्हणजे तूप लास्ट स्टेजला चालू होतं, म्हणजे व्हायलाच लागलं होतं. आणि नंतर गॅस मी बंद केला, कारण परत तूप जळाय नको नाही का. आणि जळल्यानंतर थोडासा असा खवट असा वास येतो. आणि बघा, तर मग एवढं छान असं तूप झालं होतं, असं वाटतं लगेचच्या लगेच छान चपाती घ्यावी आणि खात बसावं. म्हणजे मला खूप आवडती. आणि बघा, तूप थोडंसं गार झाल्यानंतर मी एका डब्यामध्ये भरून घेतलं. तर अशा पद्धतीने तूप मी करते प्रत्येक वेळेस आणि मी माझ्या मुलांना घालते. आणि कसं आहे ना, तुम्हीही असंच करा, जेणेकरून बाहेरचं भेसळीचं तूप नको आपल्या मुलांना घरच्यांना खायला घालायला. घरचं जे काय आहे ते चांगलंच असतं, भेसळयुक्त असतं. आणि नंतर म्हणलं आता बाबा ह्यांचं खायला घालायचं होतं शेळ्यांना. त्या माझ्या वाट बघत बसलेल्या आहे. आमचे बघा छोटे सरकार, म्हणलं त्यांना शेतात घेऊन जावं. आज आमचे पाटील घरीच होते आणि त्यांनी शेळ्यांना घेतलं आणि गेले शेतामध्ये. तर मग मी आणि दादू आम्ही नंतर छोट्याला घेतलं आणि आम्ही गेलो. तर दादू बघा, म्हणजे त्याला इथं पण मस्ती करायची आहे, मला ही छोट्याला बघायचं दादूला बघायचं, हे मला पण कन्फ्युजन झालं. पण काय करतं आता, हे दोन्ही पण लेकरच आहेत माझे म्हणल्यावर करायचं कसं तरी मॅनेज. आणि नंतर मी शेवटी दादूला उचलूनच घेतलं आणि म्हणलं चल लवकर, ते कसं तरी त्याला लाडीगुडी लावत त्याच्या पप्पांपाशी नेऊन सोडावं म्हटलं. आणि तेवढ्यात काय झालं, माझ्या तिथं गवत रुतलं, पायाला अडकलं आणि त्यात माझी जोडवी पण निघून गेली. म्हणजे कुठं गेली म्हणून मी भरपूर शोधली, पण मला काही जोडवी घावत नव्हती. आणि शेवटी मला खूप वाईट वाटलं. बघा ना, माझी एवढी छान जोडवी होती ती माझी हरवली जोडवी. म्हणलं आता जाऊ द्या, काय करता, भरपूर वेळ शोधली पण घावली नाही. बघा, मला इथं दुःख झालंय कशाचं आणि ह्याचं काय चाललंय. मस्त त्याच्या पप्पासोबत फायटिंग चालली आहे. म्हणजे एवढा डांबीस आहे ना दादू, की त्याला कितीही मारलं किती काय केलं तरी त्याचा डांबीसपणा काही संपत नाही. आणि नंतर आम्ही शेळ्यांना घरी घेऊन आलो. बघा आमचा दादू, छोटे सरकार, छोटे पाटील, काय बाबा मस्त त्यांची मज्जा चालू आहे. नंतर आम्ही म्हणजे संध्याकाळ पण झाली होती, 8 ते 9 वाजले होते. आणि म्हणलं आता दूध पण आणायला जायचंय, म्हणून मी, दादू आणि माझा मोठा मुलगा ओम आम्ही गेलो दूध आणायला. तर बघा, दादू पण माझ्या मागं लागला होता, म्हणून मी त्याला पण घेऊन गेली. आणि जिथं आम्ही दूध आणायला गेलो होतो तिथले एक छोटीशी मुलगी होती आणि दादू तिच्यावर पण दादागिरी करत होता आणि त्यांच्याच घरची म्याव तिला दाखवत होता. चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, चलो बाय बाय. मस्त मजेत.